मी सगळ्याच वेळेचं भान ठेवून बोलतोय. तर आता जे नवीन आहेत त्यांना प्रथम आहे, बाकीच्यांना माहिती आहे की केवळ ह्यांच्यामुळे गायक म्हणून माझा जन्म झाला. गायक म्हणून त्यांचा मी जन्म स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला. ते परीक्षक हे होते तिथे स्पर्धेमध्ये पहिला नंबर आला, तिथे गायक म्हणून माझा जन्म झाला. दुसरी गोष्ट, परफेक्शन असल्याशिवाय ते स्टेजवर कोणालाही उभं करत नाही. हे सर्वात 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 मोठा गुण बाकीच्या कोणाच्याकडे नाही आहे. कारण बहुतेक वाद्यवृंदामध्ये गातो, थातूर मात्र सगळे होतो आणि तुम्ही उरका आम्ही उरकतो असा प्रकार असतो. आणखीन एक फार महत्त्वाचं आहे की ट्रॅक हा इथे सगळीकडे सगळ्या वाद्यवृंदामध्ये त्याचं इंडिकेटर असतं, म्हणजे मुवमेंट्स वगैरे असतात, कराओके असं सगळीकडे असतं. फक्त ह्यांच्याकडे जे आहे की ते नाही आहे, तिथे परफेक्शनच्या जवळ आणि ट्रेनिंग मिळते सगळ्यांना, हे आहे. बरं, आता मी 2 छडकिया पेश करतो. श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेश देवा श्री गणेशा देवा श्री गणेश देवा श्री गणेशा. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरंभ कैसा और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरे उतारे, धरती उससे डरा रे जिसकी रखवालिया रे, करता साया तेरा हे देवा. श्री गणेशा देव श्री गणेशा देवा श्री गणेशा देव श्री गणेशा. हो तेरी भक्ति का वरदान है, जो कमाए वो धनवान है. बीच किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है. तो मुझक सवारी तेरी सख्त है पहरेदारी तेरी. पाप की अंधिया लाख हो कभी ज्योति न हारी तेरी. अपनी तकदीर का हो तुझी कदर हुआ रे, भूल के ये जहाँ रे जिस किसी ने यहाँ रे साथ पाया तेरा. हे देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री. कोकणचो रुबा भारी कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाय तोरू बरी. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो तोरू बरी. दिसते भारी गणपतीची स्वारी आणि आलादा दिस मामाच्या बळी. दिसते भारी गणपतीची स्वारी आणि आलादा दिस मामाच्या बळी. कोकणचो रुबा भारी कोकणचो तोरू भारी. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो तोरू भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी आणि आलादा दिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गाव भीमा भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी मामाच्या घरी. दमादमान हाका गाडी माझ्या कोकणचा असतो नागोड. दमादमान हाका गाडी माझ्या कोकणचा असतो नागोड. काली न ए बा बशी न ए बा नाहीतर सुखाट आग. काली न ए बा बशी न ए बा नाहीतर सुखाट आगीन गाडी. कोकणचं कोकण पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणामध्ये तुम्ही वर्गा गाडी. कोकणचो रुबा भारी कोकणचो बाय तोरू भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी आणि आलादा दिस मामाच्या घरी. दिसते भारी गणपतीची स्वारी आणि आलादा दिस मामाच्या घरी. धन्यवाद धन्यवाद. हा एवढा हॅलो मोठा हॅलो हा आनंद किती मोठा आहे हे तुम्ही समजू नाही शकणार, कारण यांचं वय 86.
जेव्हा हे मला बोलले की मला काहीतरी सादर करायचं आहे, आता मी विचार केला असता 86 आहे, हे काहीतरी सादर करणार, कदाचित बोरिंग वाटेल किंवा कधी काय कोण लोक काय म्हणतील, पण मी त्यांना म्हटलं करा. त्याचं कारण असं आहे, मला त्यांचं आयुष्य वाढवायचं आहे. आणि मला असं वाटतं कोणाचं आयुष्य वाढवणे एवढं पुण्य कुठचंच नसेल. जर आज त्यांना तुमच्या टाळ्यांनी शबासकीने जर त्यांचं बळ वाढतंय आणि त्यांच्यामध्ये उभारी वाढते, त्यांच्यामधली भरारी वाढते, त्यांच्यामधली उमेद वाढते, त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढतोय, ते मला बोलले माझी तब्येत बरी नसेल. म्हटलं इथे ह्या वातावरणात या तुम्ही आपोआप बरे व्हा, तुम्हाला काही कुठे जायची गरज नाही. जो संगीत मधला आहे ना, त्याचा आत्मा, त्याचं मन, त्याची बुद्धी ही संगीत विरहित होऊ शकत नाही आणि त्याला कोणी तोडूही नाही. आज ते जे प्रकट झाले ना, मला अजून शहारा येतोय, मला अजून हे प्रकट आहे त्यांचं होणं. जी आंतरिक भावना आहे ना, ती जर कोणी करूनच नाही दिली तर काय होईल? ह्या वयामध्ये जपा लोकांना, खरंच मी सांगतो, खरंच जपा. त्यांच्या वेगळ्या व्यथा आहेत, आपल्याला पण त्या वयामध्ये जायचं आहे. मी तर नेहमी सांगतो, तुमच्यासारखं मी करू शकेल की नाही, मला तर देवाने खरंच जर एवढं दिलं आयुष्याला, तर खरं त्यांच्यासारखं मी काहीतरी करू शकलो तर मला आनंदच होईल. तर हे अजब आहे, हे रसायन अजब आहे. नक्की करू शकतील. नाही, मी नक्की करू शकेन. आता ही प्रेरणा तुमच्याकडूनच मिळते आणि सगळ्यांनाच मिळते. म्हणूनच सांगतो ना नेहमी की गाणं ही कला अशी आहे की ती चिरंतन आहे. ती